जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बारे आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। आज फायनली आपण आलो आहोत पालपेण या ठिकाणी नमन पाहण्यासाठी। त्या नमन मंडळाचं नाव आहे आई मानाई देवी नमन मंडळ तामनमाळा सानवाडी, जे स्टेजच्या मागे काम करतात त्या लोकांची थोडी मुलाखत घेणार आहोत। तर या यूट्यूब चॅनल नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया व्हिडिओ। नमस्कार, आपलं रोहित बारे या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करतो। मला जर आपल्या मंडळाचं नाव सांगू शकाल का? नमस्कार, मी विलास गुरव, संतोष गुरव आणि मंगेश दळवी। आमचं जे नमन मंडळ आहे त्याचं नाव आहे आई मानाई देवी नमन नाट्य मंडळ तामनमाळा सहानवाडी। गेली 5 वर्षे आम्ही ह्या नमन मंडळामार्फत आपल्या कोकणातील अगदी मुंबईपासून अगदी रत्नागिरीपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी आमचं जे मंडळ आहे ते चांगल्या प्रकारचं नमन सादर करतो। कोकणातील जी कला आहे ते अगदी तळागाळातील नव्हे तर जसं दुबईपर्यंत आपलं नमन मंडळ गेलं तसं अगदी कानाकोपऱ्यात आमचं मंडळ हे कामामार्फत आपल्या कलेमार्फत ही जी कला आहे ती संपूर्ण कोकणामध्ये पोहोचवत आहे। या मंडळामध्ये आमचे साधारणतः 30 ते 40 कलावंत आहेत। अगदी छोट्या दुसरी तिसरीतील बालकलाकारापासून अगदी ज्येष्ठ असे कलाकार आहेत। आणि आमचा कामधंदा नेहमीतला कामधंदा सांभाळून आम्ही सगळे हे जे आमचे रंगकर्मी आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असतात आणि चांगल्या प्रकारचे सामाजिक उपक्रम सुद्धा आमच्या मंडळामार्फत राबवले जातात। आमच्या मंडळात जे छोटे कलाकार काम करतात यांच्यासाठी आम्ही दरवर्षी आमच्या मंडळामार्फत ज्यांचा शैक्षणिक खर्च आहे त्याच्यासाठी आम्ही मे महिन्यामध्ये एकत्र पुन्हा सगळे जमतो। त्या मंडळामार्फत त्यांना शैक्षणिक कामासाठी जे आवश्यक वस्तू आहेत त्या घेण्यासाठी आम्ही चांगल्या प्रकारचं आर्थिक सहकार्य करतो। आणि असेच अनेक उपक्रम जे आहेत की नुसतं एक आपण पैशाच्या स्वरूपात त्याचं मोल न करता अगदी छोट्यात छोटा गाव असेल किंवा वाडी असेल तिथं सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारचं तडजोड करू, चांगल्या प्रकारची कला, कारण कलेला महत्व आहे आणि कला ही पोहोचवण्यासाठी अतिशय आमचे जे सगळे कलाकार आहेत ते चांगल्या प्रकारचा प्रयत्न करतात। अगदी गावातले पण कलाकार आहेत आणि काही कलाकार आमचे त्यातले चिपळूणमध्ये राहतात, ते सुद्धा अगदी प्रवास करून आवड या नमन मंडळाची आवड म्हणून त्या जोपासण्यासाठी काम करतात। ओके, आपण एकाच वाडीतल्या की? एक गाव आहे आमचं तामनमाळा, या गावामध्ये शक्यतो कदमवाडीतले आमचे आहेत, त्याचप्रमाणे आमची सहानवाडी आणि गुरव मंडळी, त्याचप्रमाणे देऊळवाडी असेल किंवा पाथरवाडी असेल किंवा गुरववाडी असेल, या सगळ्या वाड्यांमधले सुद्धा कलाकार घेऊन तुम्ही मोदक हे करता, कार्यक्रम करता? हो हो हो, सगळे गावातले सगळे कलाकार याच्यामध्ये सहभागी असतात। ओके, आपल्याला पुढील वाटचालीसाठी रोहित बारे यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। ताई, मला जर तुमचं नाव सांगू शकाल का? माझं नाव ज्योत्स्ना पाटील। तुम्ही काय करता? मी शिक्षण घेते। शिक्षण घेता। तुम्हाला ही आवड कशी निर्माण झाली? मी एकदा नमन बघायला गेलेले, तर मलाही असं वाटलं की मीही नाचू शकते आणि मला लहानपणापासून आवड होती की नाचण्याची, कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची। भाग घेण्याची, तर मी आता नाचते नमनमध्ये। थँक्यू। नमस्कार ताई, मला जर तुमचं नाव सांगू शकाल का? माझं नाव तन्वी दिलीप लवंदे आहे। तुम्ही आता काय करता? मी शिक्षण घेते, मी फर्स्ट इयरला आता। ओके, तुम्हाला ही आवड कशी निर्माण झाली? मी म्हणजे लहानपणापासूनच नमन वगैरे बघते आणि प्लस इंस्टाग्रामच्या मार्फत तर हे सगळं चालू होतं आणि मग मला पण असं वाटलं की मी पण करू शकते ह्या सगळ्या गोष्टी, म्हणूनसाठी मग मी पण जॉईन झाली। बरोबर। आतापर्यंत तुम्ही किती कार्यक्रमात भाग घेतलात? मी जवळजवळ 7-8 कार्यक्रम केले। ओके, म्हणजे आता नवीनच तुम्ही जॉईन केलेला आहे। ओके, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। तुम्ही काय करता? मी आता 10वी पूर्ण झाले। 10वीचं पेपर झालेले आहे। ओके, तुम्हाला ही आता आवड कशी निर्माण झाली? माझी बहीण जेव्हा नाचायला लागली ना नमनमध्ये, तेव्हा तिला बघून मला अशी म्हणजे माझी आवड हे झाली की बरं आपली ताई काहीतरी आपले लोककला कुठेतरी जोपासण्याचा प्रयत्न करते, आपण पण करूया। ओके, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। तुमची ताई कोण? हे बघा, हे त्यांची ताई आहे आणि या दोघीजणी बहिणी आहेत, पाहू शकता। शो झाला की घरी जायची तर ही मला म्हणायची, ताई मला पण नाचायचंय, मला पण नाचायचंय। तर म्हटलं चल एक शो करून बघ, तुझी एवढी आवड आहे ती। बरोबर। तिला आणली। मग तू परीक्षा अभ्यास करून कसं काय करायची? ती म्हणजे रात्रभर अभ्यास करायची
आणि सकाळी उठून पण अभ्यास करायची. हां. मग ती बोलली एवढं मी करते, मला ने ना नमन ओके. नाचायला. म्हणजे तर बोलले चल. ओके ती आता परीक्षा झालेली आहे. हा ओके मग ती आता फ्री झालेली आहे ती. हा. ओके त्यांच्याकडून मुलाखत घेतोय त्याला लास्ट हे करायला. आता तुमचं नाव सांगा जरा. माझं नाव स्वरूपा कुर्ले. तुम्ही आता काय करता? मी आता जॉब करते ओके कुठे असतो जॉबला? मुंबईला. मुंबईला. तर तुम्हाला ही आवड कशी निर्माण झाली? मी ॲक्च्युली म्हणजे असं बघायची व्हिडिओज वगैरे बघायची. तर एका मैत्रिणीने असं गावातल्या ग्रुपमध्ये असं घेतलं. हां तर मग आता ते कधी करते. झालं इकडे मग आता नमन असेल तेव्हा गावी येता की कसं काय? continue. नमन असेल गावी येता. ओके थँक्यू. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही खूप छान डान्स करता. नाव काय तुझं? आर्यन विकास गुरव. तू काय काम करतो नमनामध्ये? थरकरी. तुझं नाव काय? आणि स्वप्नील पवार. तू नमनामध्ये काय काम करतोस? खेळाचा आणि छोटा शेतकरी. छोटा शेतकरी करतोस काय? इंडिया. पेंद्याचं काम करतोस? हां. छोट्या पेंद्या. याचं नाव मराठी आहे. मराठी शाळा. तू कितवीला आहेस? पहिली. अजून पहिलीलाच आहेस? एवढं 5वीला अशी नाही? असतो बघा किती छान आहे. कृष्णदेव आता तयार होतोय. बघा पाठून काकी त्याला आता टोप पण घालतायत बघा. अरे डोळ्यावरती आला. हां. बघा आता आपला कृष्णदेव तयार झालेला आहे. बरं तुझं नाव काय सांग मला जरा. शिवम विलास गुरव. तू आता कितवीला आहेस? चौथीला. तुला कृष्णाची भूमिका करायला आवडते? हो. आणि दुसरं काय करतो त्याच्या मनामध्ये? काहीच नाही. फक्त कृष्णाची भूमिका करतोस? हो. ओके आपण पाहू शकता कृष्ण आता तयार झालेला आहे इकडे. श्रावी सुनील माडी. तू कितवीला आहेस? चौथी. आणि तू काय काम नमनामध्ये करतेस? पार्वती. पार्वतीचं करतेस? अरे वा वा वा. आपण पाहू शकता की एवढ्या छोट्या वयात स्टेज डेअरिंग म्हणतात ती स्टेज डेअरिंग असते. आपण पाहू शकता की त्याच्याबरोबर तुम्ही अजून त्यांची तयारी चालू आहे. आपण पाहू शकता बाकीची इकडे सगळी तयारी चालू आहे यांची. काकी पण आलेल्या आहेत त्यांना मदत करायला. तर तुझं नाव काय मला सांग जरा. शेखर आणि तू नमनामध्ये काय काय काम करतोस? वाकड्याचं आणि थरकरी. ओके खेळांचं काम करतोस. ओके आणि तू किती वर्ष नमनामध्ये काम करतोस? आता झाली 2-3 वर्ष झाली. आणि आवड ही कशी निर्माण झाली तुला? आपल्या कोकण भूमीमध्ये नमन ही कला सगळ्यांच्या अवगत आहे. ओके त्यामुळे ती आवड झाली आपल्याला. ओके काका तुम्ही कोणतं काम करता मला सांगा जरा. मी खेळामध्ये हां आणि वगामध्ये म्हणजे बिरजू नाव आहे, हां मुसलमानाचं काम. ओके 2 कॅरेक्टर तुम्ही करता. हो. आणि तुम्हाला ही आवड कशी निर्माण झाली मला सांगाल? पहिले म्हणजे आत्ता मला जवळजवळ मी 20 ते 21 वर्ष झाली हां मी बिरजूचं काम करतो. बिरजू म्हणजे मुसलमानाचं काम. बरोबर. हां एक कॅरेक्टर आहे ते. हां अजूनपर्यंत म्हणजे गावात हां म्हणजे नाव माझे म्हणजे संदीप आहे, हां पण ते गावात आता माझं नाव म्हणजे बिरजू होतं नमनात, हां पण ते माझं बिरजूचं नाव तो पडलं, पण नाव बिरजू म्हणून ते मला ते ओळखले जातात. ओळखले जातं गावात. ओके पण ते कोणाच्या कृपेने हां मला जाधव हां माझे वाघर तालुक्याचे आमदार. हां ओके त्यांचे भाऊ सुनील शेठ जाधव हां. यांच्या खाणीवर मी काम करतो. ओके त्यांच्या खाणीवर काम करताना असताना की मी तिथे जायचो की ते बोलायचे की हा काय काम करतो, हां तर त्याचे नाव काय का हां. काय असतं त्याच्या भागात की बिरजू, हां की त्यांनीच माझं नाव ठेवलं की बिरजू. हां त्या नावाने सगळ्यांना ओळखतात. हे चालू झालं. ओके 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 कॅरेक्टर कोणते मला सांगा का? सुद्धा ओके तुमचं नाव कसं? मंगेश रामचंद्र दलवी. दळवी. तुम्ही किती वर्ष कार्यक्रमामध्ये काम करताय? मला जवळजवळ 27 ते 28 वर्ष झाली काम करताय कार्यक्रमामध्ये. ओके तुम्हाला आवड कशी निर्माण झाली? मला आवड म्हणजे पूर्वीपासून माझी नमन हे कला म्हणजे माझ्या आवडीची. ओके मी आतापर्यंत नमन एकदम मृदुंग वाजला की कुठेही अंगावरती कार्यक्रम शहारे असला येतात तर लगेच. मी ते बघायला जाणार. एवढी माझ्या म्हणजे मनामध्ये कला सुद्धा आहे आणि नमनाची आवड पण आहे. ओके थँक्यू. पात्र तयार होते ते कौसाचं काम करतो. कंस मामांचं काम करतात आणि त्याचप्रमाणे जो वगामध्ये मेन कॅरेक्टर असतं शिपाईचं तेही हे करतात काका. आता त्यांचं मेकअप चालू आहे तर बघा जरा. हे बघा आपला वागड तयार झालेला आपले कंस महाराज तयार झालेले आहेत आपण पाहू शकता. मला जर आपलं नाव सांगाल का? माझं रामदास विठ्ठल कदम, गाव तामनमळा.
आपण काय कार्यक्रमामध्ये भाग घेता? आम्ही पेंड्याची भूमिका करतो हां आणि मला पूर्वीपासून या नमनाची आवड होती आणि या सगळ्या मुलांना घेऊन मी हा कार्यक्रम केलेला आहे. माझी आई मानाई तिच्या नावाने मी हा कार्यक्रम चालू केलेला आहे. आज आम्हाला 5 वर्ष झालेली आहेत, पण तिच्या कृपेने आम्हाला सर्व काही चांगला प्रतिसाद मिळतोय. हीच आमची कृपा आहे त्या आईची. आपण किती वर्ष कार्यक्रम करताय कार्यक्रमामध्ये भाग? हे आता 5 वर्ष चालू आहे. आणि पूर्वी किती वर्ष झाले? हा नवीनच आम्ही नमन चालू केलं या मुलांनी. या मुलांना घेऊन आम्ही एक कलाकार याच्यामध्ये आम्ही 18 जण आहोत आणि आम्ही औषध नमन करतो. कधी आमच्यात काही नाही. आम्ही आनंदात आणि लहान मुलांना पण आम्ही पुढे न्यायचा आमचा विचार आहे. पण आमच्या आई मानाई पाठीशी उभी आहे म्हणून आम्ही कार्यक्रम करतो. नमनाचे प्रमुख कार्यकर्ता पात्र मावशीबाईची थोडी माहिती घेऊया आपण. आपल्याला नमनाची आवड कशी निर्माण झाली? कारण माझे वडील देखील कलाकार होते, त्याच्यानुसार तेच जायचे तसे आम्हाला पण घेऊन जायचे आणि त्यांची आवडती तुम्हाला निर्माण झाली. तुम्ही किती वर्ष काम करताय नमनमध्ये? 12 वर्ष 12 वर्ष काम करताय. आणि मावशीचं काम किती वर्ष करताय? 12 वर्षच करते. पहिल्यापासून मावशीचं काम करताय. ओके थँक्यू. आपलं नाव कसं होतं? संदेश सकाराम आगरे. संदेश सकाराम आगरे. ओके थँक्यू.